गावामध्ये जे पहिल्या 15 वर्षामध्ये विकास झाला ते विकास आता राहिला नाही. मागल्या 3-4 वर्षाखाली निवडणूक झाली. हे दुसऱ्याकडे सरपंच पद गेल्यामुळे तो विकास होऊ शकला नाही. ते आता पोटनिवडणूक लागलेली आहे आता. त्याच्यामुळं आता सगळ्या गावानं मला सगळ्यांना उभा केला नाही. माझ्या मनात नको होतं. सगळ्या गावानं तुम्ही उभा टाका, तुम्हाला सगळं तुमच्या गावाचा विकास करूया सगळ्यांनी मिळून. सगळ्याच्या मग ते ठरलेलं आहे. सध्या गावातील विकासाच्या आराखड्यावर काय प्रमुख समस्या काय आहेत का या गावासाठी? गावात भरपूर आहेत ना. लोकांना पाण्याचा प्रश्न पिण्याचा नाही. पाणी भरपूर आहे, पिण्याचा पाण्याचा नाही. लेकरासाठी अभ्यासिका, बरेच काही क्रीडांगण. ज्या काळामध्ये आपण सरपंच होता त्याच काळामध्ये जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरीय बक्षीस आपण आपल्या ग्रामपंचायतला पटकावलेले आहेत. ही अधोगती झाली कशी? अधोगती म्हणजे इलेक्शन झालं माग 2-3 वर्षाखाली गावाला वाटलं काही तर ते बदल करतील, चांगलं काम करतील. होऊ शकलं नाही. त्याच्यामुळं पुन्हा परत माझ्या मनात नको होतं उभा टाकायचं. पण सगळ्या गावानं मला विनंती केली, तुम्ही उभा टाका, तुमच्या पाठीमागे मी आहे. तुम्ही फक्त फॉर्म टाकून उभा टाका. आम्ही सगळं कुणाला रुपये खर्च न करता आम्ही निवडून आणूत असं त्यांना हमी दिल्यामुळे मी उभा टाकलो. आणि मी सांगितलं बा सगळ्यांना मिळून आपण विकास करू हसत खेळत. पुन्हा एकदा आपल्याला गावकऱ्यांनी संधी दिल्यास जो गावचा जो लेखाजोखा होता किंवा गावचा जो विकास होता, मोफत योजना असतील किंवा विविध उपक्रम असतील ते पुन्हा नव्याने सुरू करणार. हो सर, 15 दिवसामध्ये मी चालू करण्याचा प्रयत्न करेल जे बंद पडलेलं आहे ते. आणि महाराष्ट्रामध्ये माझं गाव कसं आणता येईल मी प्रयत्न करून आणणारच महाराष्ट्रामध्ये. आता आपल्या गावचे सरपंच पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार सांगतात की गावकऱ्यांच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. बरोबर आहे. काय असा आग्रह काय आहे? विकास कामं खोळंबले, सगळे जे होते ते बंद पडले. जास्त काही नाही, 4-5 मतांना आमची सीट गेल्या वर्षी गेली. धनशक्तीचा विजय झाला, जनशक्ती मागे पडली. आता धनशक्ती पुन्हा उभारणार नाही हे कशावर? बघू काय होतंय ते, अजून तर काय निश्चित नाही. बोला. आता जो रखडलेला विकास त्या गावचा आहे गावकऱ्यांच्या चुकीमुळे झाला असं म्हणायचं का? नाही, धनशक्ती. धनशक्ती हो, हा प्रयत्न चालूच आहेत, करणार आम्ही. आल्यानंतर 100% हो.